नमस्कार. रसिका फ्लेवर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण रक्षाबंधन निमित्त काही स्वीट डिश पाहणार आहोत. एक आपण गॅसवर बनवायची स्वीट डिश पाहणार आहोत आणि एक आपण विदाउट गॅस अगदी 5 ते 10 मिनिटात कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर आज आपण गॅसवर जी बनवणार आहोत ती काजू कतली. नेहमीप्रमाणे आपल्याला प्रश्न असतो की काजू कतली आपल्याला मिठाईच्या दुकानात बनवता येते तशी बनवता येणार आहे की नाही. पण आज काही टिप्सनी आपण ती कशी चांगल्या पद्धतीने आणि परफेक्ट बनवू शकतो हे पाहणार आहोत. तर आज आपण 2 रेसिपी पाहणार आहोत. एक तर काजू कतली आणि एक मलई लाडू. मलई लाडू इन्स्टंट होणार आहे आणि काजू कतली ही आपण आता गॅसवर करणार आहोत. तर अजून आपण व्ह्यूअर्स येतील ह्याची 2 मिनिटं वाट पाहणार आहोत. 2 मिनिटांनंतर आपण काजू कतली कशी करायची हे आपण चालू करूयात. रसिका फ्लेवर्स वरती वेगवेगळे पदार्थ मी शेअर केलेले आहेत. जसं उद्या नारळी पौर्णिमा आहे तर मी नारळाची बर्फी शेअर केलेली आहे. जशी मावा बर्फी आपण मिल्क पावडर वापरून बर्फी करतो तीही मी शेअर केलेली आहे. तर असे बरेच पदार्थ मी शेअर केलेले आहेत. महाराष्ट्रीयन किंवा मॅक्सिकन, इटालियन, पिझ्झा हे सगळे रेसिपीज आपल्या रसिका फ्लेवर्स वरती आहेत. खाली मी आपली एक प्लेलिस्टही तुम्हाला देणार आहे की ज्यामधून तुम्ही आपल्या अनेक रेसिपीज पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही रसिका फ्लेवर्स वरती पाहत राहा आणि आपण प्रत्येक पदार्थ करताना काही रेसिपीच्या टिप्सही देणार आहोत की ज्याने आपला पदार्थ अजून कसा चांगला होईल, किती सोप्या पद्धतीने करता येईल हे आपण पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया काजू कतलीला. काजू कतली करता करता आपण मलई लाडूही कसे करणार आहोत तेही साइड बाय साइड पाहणार आहोत. म्हणजे कमी वेळात आपले 2 स्वीट डिश रक्षाबंधनसाठी आपण आज तयार करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण काजू कतली बनवणार आहोत. मी इथे हे काजू घेतलेले आहेत. काजू कतली करताना नेहमी आपल्याला काजू हे फ्रीज मध्ये ठेवायचे. 2 तास फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर आपण त्याची पावडर करून घेणार मिक्सरमध्ये. बारीक पावडर नाही करायची आपल्याला. थोडी ओबडधोबड पल्स आहे म्हणजे हळूहळू दाबत आपण ही क्रश करून घेतलेली आहे आणि नंतर ही आपण चाळून घेतलेली आहे. चाळणं महत्वाचं आहे. चाळली तर आपली काजू कतलीला एक स्मूथ स्ट्रक्चर येईल आणि ती छान लागते. तर आपण आता सुरुवात करूया. तर ही मी चाळून घेतलेली काजू कतली आहे. चाळून घ्यायची. ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर ही ऍड करणार आहे. हलवून घ्यायचंय. तुम्ही जर ही काजू कतली या पद्धतीने करून पाहिली तर कधीही तुमची काजू कतली चुकणार नाही. तर आपण इथे आता एक पॅन ठेवणार आहोत. पॅन आपण चालू केलेला आहे. इथे आपण काजू कतलीसाठी लागणारा आधी पाक तयार करून घेणार आहोत. मी इथे 1 कप काजू ग्राइंड करून चाळून घेतलेले आहेत. मिक्सरला फिरवलेत काजू. तेल येऊन द्यायचं नाहीये काजू कतलीच्या आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा. त्यामुळे आपण ती फ्रीज मध्ये ठेवून मगच आपण पावडर करून घेणार आहोत काजू कतलीची पावडर. मग ही मी पावडर तयार करून घेतलेली आहे. 1 कपचं प्रमाण आहे. मी 1 कप काजू पावडरला मी अर्धा कप साखर घालते. अर्धा कप मी साखर ऍड केलेली आहे. त्यामध्ये मी आता 1/4 कप पाणी ऍड करते. थोडा आधी मीडियम गॅसवरच ठेवायचा आहे.
एक एक कप काजू पावडर, त्यासाठी मी इथं अर्धा कप साखर घातलेली आहे आणि 1/4 कप मी इथं पाणी ऍड केलेलं आहे. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. आता 100 ग्रॅम काजू पावडर मध्ये आपली 250 ग्रॅम, 250 ते 250 ग्रॅम काजू कतली तयार होऊ शकते. तुम्ही पाहू शकता माझी शुगर मेल्ट झालेली आहे. आता इथे मी हळूहळू काजू पावडर ऍड करणार आहे आणि हलवत राहणार आहे. आपण जी शुगर टाकली आहे त्याचा आपण आधी 1 तारी पाक करून घेणार आहोत. मी 1च चमचा आधी शुगर काजू पावडर टाकून घेतलेली होती त्यामध्येच. आता मी मीडियम गॅस वरती 1 तारी पाक हा शुगरचा करणार आहे. हलवत राहते मी. आपण 1 तारी पाक करत आहोत आधी. आपण तसेच गुलाबजामुन दाखवलेले आहेत. इन्स्टंट गुलाबजाम आपण कसे करता येतील हे आपण शेअर केलेले आहेत. मिल्क पावडर पासून आपण ते बनवलेले आहेत. एक तारी पाक करून घेते मी इथे हलवत राहिलेली. एक तारी पाक पाण्यासाठी एका बाउल मध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 ड्रॉप घालून पाहणार आहोत. जर ते स्प्रेड झालं नाही, शुगर पाक जर स्प्रेड झाला नाही तर आपला पाक तयार आहे. तो गोळी बंद होतो पाण्यामध्ये सुद्धा घातल्यानंतर. तसेच आपण रसिका फ्लेवर्स वरती बरेच पिझ्झा किंवा पराठे, पनीरच्या रेसिपीज असे भरपूर आपले रेसिपीज रसिका फ्लेवर्स वरती आहेत. चिकट झाला आहे पाक. आता अजून थोडा वेळ. आता मी गॅस मीडियम फ्लेमवर होता तो मी आता लो फ्लेमला केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने होते काजू कतली ही. तुम्ही ही काजू कतली एकदा केली तशा पद्धतीने तर तुम्ही कधी मिठाईच्या दुकानात आणणार नाही. तुम्ही प्रत्येक सणांना करू शकता. आता गणपती आलेले आहेत, गौरी गणपतीचा हळदी कुंकू आहे, तर अशा वेळेस आपल्याला मिठाई आता घरात लागतातच. तर तेव्हा आता तुम्ही या सोप्या पद्धतीने करू शकता. गॅस मी लो केलेला आहे.
एकतारी पाक चेक करण्यासाठी मी तुम्हाला दाखवते की तो कसा चेक करायचा. प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपण एक थोडंसं लिक्विड घ्यायचंय, ते असं टाकू पाहिजे. खूप पण कडक पाक करून द्यायचा नाही आपल्याला त्याला. तुम्ही पाहू शकता थोडा तो तयार झालेला आहे. आता थोडा तयार झालेला आहे. आपण 1-2-3 मिनिटच अजून त्याला करणार आहोत. लो फ्लेम वरच हलवत राहायचंय. काजू कतली झाल्यानंतर आपण एक इन्स्टंट मलाई लाडू कसे बनवायचे हेही पाहणार आहोत. की अगदी घरात पाहुणे आले किंवा आपल्याला कुठलाही पदार्थ करायचा असेल तर तो करता येऊ शकतो तुम्हाला. परत एकदा आपण चेक करतोय. होत आलेला आहे आपला बघा. जर तुम्ही रसिका फ्लेवर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे अपडेट्स येतील आणि तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता. इथे आपण परत चेक करतो एकदा. आपल्याला असा म्हणजे आपला स्प्रेड होत नाहीये, म्हणजे आपला पाक तयार आहे. हा आपलं शुगर सिरप तयार आहे काजू कतलीसाठी जे लागते ते. आपण यामध्ये जी आपण काजू पावडर होती आणि मिल्क पावडर घेतली होती ती मी मिक्स करून घेतली हळूहळू. गॅस लो मीडियम वरच मी ठेवलेला आहे. आपण हे घालून घेते यामध्ये. यामध्ये मी 2 चमचे तूप ऍड करते. आता गॅस आपल्या लो टू मीडियम फ्लेम वरतीच आहे. आपण ते आता एकजीव करून घेणार आहोत. तर मी इथे 2 टीस्पून मिल्क ऍड केलेला आहे. गॅस बारीक केलेला आहे मी आता. हलवायचंय. थोडा काजू कतली करताना थोडा वेळ लागतो, पण खायला खूप छान लागते काजू कतली. आपण नेहमी सगळ्यांना काजू कतली विकत आणतो, तर यावेळेस तुम्ही आता घरात करून पहा. आता तुम्ही पाहू शकता की आपले काजू कतलीचं जे मिक्सचर आपण काजू आणि
पाक केलं होतं ते थोडं पॅन मधून आता सुटतंय, म्हणजे आपली आता काजू कतली रेडी व्हायच्या स्टेज मध्ये आहे. तरी आपण गॅस लो करूनच थोडं अजून हलवणार आहे. 1-2 मिनिटानंतर आपण हे गार करायला ठेवणार आहोत. आपलं काजू कतलीचे तयार झालेलं आहे. पॅन मधून सुटते, पाहताय का तुम्ही? आपला एक असा डो पॅन मध्येच तयार होतोय. या कंडिशनला आपण आता गॅस बंद करणार आहोत. आपला असा हा डो तयार झाला की तुम्ही गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर आपण हे मिक्सचर एका प्लेट मध्ये काढणार आहोत थोडं गार करण्यासाठी. थोडा गार करायला ठेवणार आहे. तुम्ही थोडं फॅन खाली गार करून घ्या 5 ते 10 मिनिटं. तर मी हे गार करून घेते. तोपर्यंत आपण मलाई लाडू, इन्स्टंट मलाई लाडू कसे करायचे हे पाहूयात. तर मी हे आता गार करायला ठेवते. आता आपण मलाई लाडू बनवूया. तर त्यासाठी आपण 5 मिनिटात आपण मलाई लाडू तयार करूया. तोपर्यंत आपलं काजू कतलीचं मिश्रण थंड होईल, मग आपण काजू कतली करू शकतो. इथे मी इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. इथे मी 1/4 कप शुगर पावडर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. साखर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. 1/4 कप मी इथं वितळलेलं तूप घेतलेलं आहे. इलायची पावडर आहे आणि हे ड्रायफ्रुट्स जे मी तुपामध्ये थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहे. तर आपण सुरुवात करूया. आता करायला खूप सोपे आहेत आणि खूप छान लागतात. मुलांना तर भयंकर आवडतात हे लाडू. आता आपण सुरुवात करूया. इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. यामध्ये मी 1/4 कप पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर ऍड करू शकता, कमी जास्त करू शकता. इथे मी 1/4 चमचा इलायची पावडर घातलेली आहे. मिक्स करून घेते मी आधी. आता तुम्ही रक्षाबंधन असो किंवा कुठलेही सण असो, गणपती असो, तर तुम्ही ह्या 2 रेसिपी अगदी झटपट करू शकता.
आता मी यामध्ये मनुका त्या घेतलेल्या आहेत. मी इथे बदाम घेतलेत, शॅलो फ्राय करून तुपामध्ये. काजू ऍड केलेले आहेत. मिक्स करून झालेलं आहे हे. थोडे आपण केशरी घालणार आहोत, काही स्टिक्स. हलवून घेतले मी हे परत इथं. आणि आता तूप हे हळूहळू आपण ऍड करणार आहोत बघत. आपल्याला बाइंडिंग साठी आपण तुपाचा वापर करणार आहोत इथे. थोडं थोडं तूप घालत आपण ऍड करायचे, हलवत राहायचे. तुपामुळे थोडं मिल्क पावडर मॉइश्चराइज होते, थोडंसं पाणी हलकं सुटतं त्याला, आणि त्यामुळे मग आपण ते लाडू बांधू शकतो त्याचे. मी 1 कप साठी 1/4 कप तूप घेतलं होतं आणि 1/4 कप मी साखरही घेतली होती. आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे आता मी 1/4 कप तूप सगळं ऍड केलेलं आहे. जर कमी पडलं तर तूप अजून आपण ऍड करणार आहोत. 1/4 कपनी तुम्ही आधी करून पहा की तुमचा लाडू बांधला जातोय का. त्याच्यानंतर लागलं तर आपण परत थोडंसं तूप ऍड करणार आहोत. अजून आपल्याला थोडं तूप लागणार आहे. आपल्याला बाइंडिंग होत नाही म्हणजे आपण अजून थोडं तूप त्यामध्ये ऍड करणार आहोत. इथे मी परत 1 चमचा तूप घातलेला आहे परत. आता थोडंसं आपलं अजून ओलं झालेलं आहे ते. अजून आपण थोडंसं घालणार आहोत त्यामध्ये बारा तयार करण्यासाठी. थोडं हलवत राहायचे. मिल्क पावडर थोडी मॉइश्चराइज झाली की ती आपल्याला बांधता येतील लाडू. मी थोडं हलवून घेतली व्यवस्थित. तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी रसिका फ्लेवर्स वरती पाहायला आवडतील हे मला कमेंटनी सांगा. आपल्याला लाडू बांधता येतात. अजून आपण थोडंसं तूप घातलं तरी चालेल. तर असे आपल्याला हे लाडू बांधता येतात. आता दूध घालू नका कधी यामध्ये, कारण दूध घातलं तर खूप मॉइश्चरायझर पातळ होतं, म्हणून तूपचाच वापर आपण करायचा आहे. तर मी लाडू बांधतेय. असा आपला झटपट लाडू तयार झालेला आहे. खूप छान लागतो, तुम्ही करून पहा.
आता मी बाकीचे पण लाडू तयार करून घेते. थोडंसं मी अजून तूप यामध्ये ऍड करते, अर्धा चमचा. व्यवस्थित बांधता येण्यासाठी आपण तुपाचा वापर केलेला आहे. तर मी इथे 1/4 कप तूप आणि 2 टेबलस्पून तूप आतापर्यंत वापरलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, मगाचपेक्षा आपला आताही छान दिसतो आहे. एकसारखा मस्त व्यवस्थित झालेला आहे आपला हा लाडू. असे आपण बाकीचे सर्व लाडू आता तयार करून घेऊया. अशा आपण बऱ्याच रेसिपी कधी कधी लाईव्ह येऊन करणार आहोत. आता वेगवेगळे आपण काही ग्रिल ही काही व्हेजिटेबल्स कसे रोस्ट करायचे ते पाहणार आहोत. आपण डाएटच्या रेसिपी, काही ब्रेकफास्ट रेसिपी आपण शेअर करणार आहोत. डाएटचे ऑलरेडी मी माझे 7 डे डाएटचा प्लॅन मी शेअर तुमच्याबरोबर केलेला आहे. तो तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये मी डाएट रोटी कशी करायची हेही दाखवलेलं आहे, की त्या डाएट करून तुम्ही तुमचं कसं वजन कमी करू शकता, वेट लॉस कसा करता येईल हे आपण त्यामध्ये शेअर केलेले आहेत मी रेसिपी. सकाळी उठल्यापासून ते रात्री आपण फुल डे काय डाएट करायचं हे मी त्यामध्ये दाखवत आहे. पहा आपला लाडू किती छान मस्त सुंदर दिसतोय. तोंडात घातल्यानंतर तर हा फार विरघळून पण जातो, इतका छान लागतो आणि करायला काही मेहनत नाहीये. तुम्ही पाहिलं तर आपण असे बरेच, आता गणपती आले, दिवाळी आहे, तर रसिका फ्लेवर्स वरती दिवाळीचे अनेक रेसिपीज शेअर केलेले आहेत मी. शंकरपाळ्या, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, असे अनेक रेसिपीज आपल्या आहेत रसिका फ्लेवर्स वरती. तर हे असे झटपट लाडू आपण केलेले आहेत. आता हे बाकीचे लाडू मी बांधून घेते. 2-3 प्रकारच्या आपण मिठाई दाखवलेल्या आहेत. आता आपली काजू कतलीचं पण गार झालेलं असेल. असे मी सगळे लाडू तयार करून घेतले आहेत. या प्रमाणात 8 ते 9 लाडू माझे तयार झालेले आहेत. तुम्हाला जास्त करायचे तर तुम्ही दुप्पट प्रमाण घेऊन हे करू शकता. थोडासा दाबून करायचा आहे, जसा आपण बेसन लाडू करतो तसा. असे आपले सगळे लाडू तयार आहे. आता आपण तयार केलेले लाडू ठेवत आहोत इथे. असे आपण हे इन्स्टंट लाडू केलेले आहेत आज. तुम्ही आता उद्या रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे, तो तसा तुम्ही करून पहा. कतलीचं हे आपण साईडला ठेवूयात. आता इथे मी बटर पेपर यूज करते. तुम्ही फॉइल पेपर यूज केला तरी चालेल. साईडला ठेवूया. आता आपला हा डो आहे, तो जरा आपल्याला काजू कतलीचा तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. इथे मी बटर पेपर यूज करते. तुम्ही फॉइल पेपर यूज केला तरी चालेल. घेऊया, थोडा तो मळून घ्यायचा. त्यावरती मी एक बटर पेपर ठेवते.
थोडा तो मळून घ्यायचा आहे. हे आपण थोडं लाटून घेणार आहोत. त्यावरती मी एक बटर पेपर ठेवते. हे आपण थोडं लाटून घेणार आहोत. थोडी मीडियम थिक आपण लाटून घेणार आहोत. आपण आता थोडेसे मीडियम थिक काढून आपण लाटून घेणार आहोत. आपण आता थोडेसे एजेस आहेत ते काढून टाकूया. इथे माझ्याकडे सिल्वर फॉइल आपली इथे आहे, तर मी आता ते चिटकून घेते. हे ऑप्शनल आहे. वापरली नाही तरी चालेल. इथे माझ्याकडे सिल्वर फॉइल आपली मिळते ती आहे, तर मी आता ते चिटकून घेते यामध्ये. हे ऑप्शनल आहे. वापरली नाही तरी चालेल. आपण ही फॉइल लावून घेतलेली आहे सिल्वरवर. आता याच्या वड्या आपण करूया. आपण ही फॉइल लावून घेतलेली आहे सिल्वरवर. मी ते थोडा छोटा डायमंड शेप मध्ये कट करून घेते. तुम्ही थोडी मोठी साईज तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला दाखवतेय की आपली वडी तुम्ही पाहू शकता. आपली काजू कतली तयार आहे. मी ते थोडा छोटा डायमंड शेप मध्ये कट करून घेते. तुम्ही थोडी मोठी साईज करायला करू शकता. आज आपण कशी करायची काजू कतली ती पाहिलेली आहे. तुम्हाला दाखवते. याच प्रमाणाने करून पहा. अगदी व्यवस्थित आपली वडी. ही आपली राखी पौर्णिमेची प्लेट आहे. तर अशा आपण अजून बऱ्याच रेसिपी पाहणार आहोत लाईव्ह मध्ये. तर तुम्ही ह्या रेसिपी आता रक्षाबंधनला किंवा गणपतीच्या वेळेस तुम्ही ह्या करून पहा आणि मला कमेंटनी नक्की सांगा कशा झाल्यात त्या तुम्ही करून पाहिलेल्या. तर अशी आपण आज काजू कतली पाहिली आहे कशी करायची. या प्रमाणांनी केली तर करायला खूप सोपी आहे काजू कतली. तर अशा ही
अवघड नाहीये. अजून बऱ्याच रेसिपी मार्केटमधून आता अवघड नाहीये आणि तुम्ही ते मार्केटमधून आता आणायची कधी गरज नाहीये. आज आपण 2 पदार्थ पाहिलेले आहेत. ही सोप्या पद्धतीने आपण ही केलेली आहे आज काजू कतली आणि लाडू. तर मी तुम्हाला तोडून दाखवतेय की तर आता रक्षाबंधनला तुम्ही ह्या करून झाली असेल आपली. तर असे आपण आज रक्षाबंधन स्पेशल 2 पदार्थ बाहेर मिळतं तेच स्ट्रक्चर आणि सेम तसंच सगळी झालेली आहे. आज आपण 2 पदार्थ पाहिलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे काजू कतली. आपण खूप इझी पद्धतीने आज काजू कतली केलेली आहे. मला तोडून दाखवते की रसिका फ्लेवर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. झाली असेल बेल आयकॉन आहे ते दाबा. म्हणजे आपण अशा अनेक इझी पद्धतीने पदार्थ रेसिपी बाहेर मिळतं ते स्ट्रक्चर आपण केलेला तसंच सगळी झालेली आहे. ही तोही आपण मी तुम्हाला दाखवते तोडा तुम्ही किती छान झालेली आहे. हे पहा अशा आपण खूप इझी पद्धतीने आज काजू कतली केलेली आहे. झटपट होणारा. तुम्ही नक्की करा. रक्षाबंधनला रसिका फ्लेवर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा. म्हणजे आपण अशा अनेक इझी पद्धतीने पदार्थ रेसिपी पाहणार आहोत. आणि हा आपण केलेला इन्स्टंट लाडू आहे तोही आपण मी तुम्हाला दाखवते तोडून. तर आता आपण हे पहा इथेच आपले 2 पदार्थ बनवून झालेत. जर आपण आता हा लाईव्ह तुमच्या रक्षाबंधनला तुम्ही हा करू शकता. अशा अनेक रेसिपीसाठी असे अनेक पदार्थ तुम्ही सबस्क्राईब करणार आहोत आणि रसिका फ्लेवर करणार आहोत एन्जॉय करत. तर आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीनं. तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांना नारळ. तर आता आपण रक्षाबंधनच्या इथेच आपले 2 पदार्थ बनवून